संजय गांधी निराधार योजना असेल किंवा निराधार बांधवांबद्दलच्या योजना असतील, दिव्यांग योजना असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफीची जी आश्वासने आहेत ती आश्वासने पूर्ण करण्यासंदर्भात किंवा मेंढपाळासंदर्भात ज्या मागण्या आहेत त्या या मागण्यांसंदर्भात काल नागपूर येथे बच्चू कडू यांनी मोठं आंदोलन केलं आणि या आंदोलनानंतर माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेण्यात आली। ही बैठक सुद्धा लेटच झाली, म्हणजे सांगितलेल्या टायमिंग मध्ये झाली नाही, कारण त्यांना त्यांचा प्लॅन हा सेट करायचा होता। म्हणजेच आपण मीटिंग घेतल्यानंतर काय बोलायचं वगैरे, आता महायुतीचं सरकार आहे म्हटल्यावरती त्यांना प्लॅन तर सेट करावाच लागणार आहे। त्यामुळे मीटिंगला सुद्धा लेट झाला आणि त्यानंतर बरेच निर्णय घेण्यात आले आणि तेच निर्णय कोणते असणार आहेत? शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात आला, त्यानंतर दिव्यांगांसंदर्भात, विधवा पेन्शन योजनेसंदर्भात निर्णय घेण्यात आले आणि हेच निर्णय कोणते आहेत? संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणारे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा निर्णय सांगण्यात आला। हेच निर्णय कोणते आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। चला तर व्हिडिओला सुरू करूयात। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। काल नागपूर येथे बच्चू कडू यांनी आतापर्यंत भरपूर अशी आंदोलन केले आहेत। शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी, विधवा पेन्शन योजनेसाठी, मेंढपाळांसाठी बरेच असे आंदोलन केले आहेत, परंतु सरकारला बच्चू कडू यांनी कालचा इशारा दिला होता की आम्ही आंदोलन मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही आणि सर्वात मोठं कालचं आंदोलन नागपूर येथे झालं। या आंदोलनामध्ये माननीय बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पहिला मुद्दा मांडला होता, दुसरा मुद्दा मांडला होता दिव्यांगांची पेन्शन ही वाढली पाहिजे, ती पेन्शन 6000 झाली पाहिजे, तिसरा मुद्दा विधवा पेन्शन योजना आहे त्या विधवा पेन्शन योजनेतील रकमेची वाढ झाली पाहिजे आणि चौथा मुद्दा होता मेंढपाळांसाठी योजनेचे सुविधा केल्या पाहिजे। असे 4 ते 5 मुद्दे माननीय बच्चू कडू यांनी काल सरकारपुढे मांडले होते आणि सरकारने यावरती चर्चा करून उत्तरही दिलेलं आहे। काय आहे पाहूया। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल काल सरकारकडून सांगण्यात आलं की 30 जून 2026 पर्यंत आम्ही सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, कारण आता लगेच कर्जमाफी करणं म्हणजे महाराष्ट्राच्या म्हणजेच राज्याच्या आर्थिक तिजोरीवर मोठा भार येण्याची आणि संकट येण्याची शक्यता आहे। त्यामुळे अचानक आपण कर्जमाफी करू शकत नाही। निसर्गाच्या दृष्टीने कोणतेही संकट कधी येऊ शकतं, त्यामुळे अचानक असे सर्वच कर्जमाफी आम्ही करू शकत नाही, असं सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उत्तर देण्यात आलेले आहे। त्यामुळे सरकारने 30 जून 2026 ची सर्वात शेवटची तारीख दिलेली आहे कर्जमाफीची। त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे दिव्यांगांची पेन्शन वाढवण्यासंदर्भात। दिव्यांगांची पेन्शन ही सध्या 2500 करण्यात आलेली आहे। मागच्या 3 ते 4 महिन्यामध्येच दिव्यांगांची पेन्शन वाढवण्यात आलेली आहे। पहिली 1500 होती तर ते आता 2500 करण्यात आलेले आहे। तर 2500 पेन्शन यात सुद्धा वाढवावी अशी मागणी सरकारकडे माननीय बच्चू कडू यांनी केलेली आहे, कारण दिव्यांगांना कोणताही आर्थिक सपोर्ट नसतो आणि त्यांना जास्त पेन्शनची गरज आहे असं बच्चू कडू यांच्याकडून सांगण्यात आलं। त्यामुळे ही पेन्शन 6000 करावी असं सांगण्यात आलं, परंतु सरकारने सांगितलं की आत्ताच दिव्यांगांची पेन्शन वाढवलेली आहे, त्यामुळे आम्ही लगेच दिव्यांगांसंदर्भात निर्णय घेऊ शकत नाही, परंतु पुढे जाऊन आम्ही दिव्यांगांची सुद्धा पेन्शन वाढवू असे आश्वासन सरकारकडून देण्यात आलेले आहे। कारण सरकारने यासाठी एक कारण सुद्धा सांगितलेलं आहे की आम्हाला राज्याच्या तिजोरीवर भार आला तरी चालेल, कर्ज झालं तरी चालेल, पण आम्हाला खोट्या दिव्यांगांना लाभ घेऊ द्यायचा नाही। म्हणजे जे त्यासाठी समित्या नेमू आणि समित्यांकडून आपण चेक करू की खरे दिव्यांग कोणते आहेत आणि खोटे किंवा बोगस दिव्यांग कोणते आहेत आणि त्यानंतरच पेन्शन वाढवून असं सरकारकडून थेट आश्वासन देण्यात आलं। त्यानंतर पुढची मागणी विधवा पेन्शन संदर्भातील, ज्या की वारंवार आपल्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये विधवा पेन्शन धारक ज्या महिला आहेत त्या विचारतात की विधवा पेन्शन
कधी वाढणार? तर विधवा पेन्शन संदर्भात सरकारने सांगितलं की आमच्या विचाराधीन हा मुद्दा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही लवकरच विधवा पेन्शन योजनेची पेन्शन वाढवणार आहोत असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. लगेचच आम्ही हा मुद्दा आश्वासन देऊ शकत नाही. राज्याच्या आर्थिक तिजोरीचा विचार करता आम्ही हे आश्वासन डायरेक्ट देऊ शकत नाही, परंतु आम्ही त्यांची पेन्शन वाढवणार आहोत असं आश्वासन सरकारने बच्चू कडू किंवा बाकीच्या सर्वच जे तिथे प्रतिनिधी आले होते त्यांना देण्यात आलं. त्यानंतरचा पुढचा मेंढपाळांसाठी योजना, मेंढपाळांसाठीच्या योजना सुद्धा आम्ही व्यवस्थितरित्या लागू करू असं सुद्धा सरकारकडून सांगण्यात आलं. म्हणजे काल जवळजवळ 4 ते 5 मागण्या ज्या होत्या त्या मागण्या या सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या आहेत, परंतु त्यात किती मागण्या आता पूर्ण होतात याची मात्र आपला पेन्शनधारकांना, शेतकऱ्यांना, मेंढपाळांना वाट पाहावी लागणार आहे. दिव्यांगांना वाट पाहावी लागणार आहे. त्यातल्या त्यात दिव्यांगांसाठी एकतरी निर्णय घेण्यात आलेला आहे की 2,500 पेन्शन करण्यात आलेले आहे, परंतु 2,500 पेन्शन दिव्यांगांसाठी खूप कमी आहे, कारण त्यांची आर्थिक बाजू ही खूप पडती असते. त्यामुळे दिव्यांगांना आणखी पेन्शन वाढवण्याची खूप गरज आहे. तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता. तर या 4 ते 5 ज्या मागण्या आहेत ते कालचं आंदोलन झाल्यानंतर सरकारने पूर्ण केलेले आहे. पूर्ण केलेले नाहीत म्हणजे ते आश्वासन दिलेले आहेत. त्यातील किती मागण्या पूर्ण होतील हे पुढे आहे, परंतु माननीय बच्चूभाऊ कडू यांनी सांगितलेलं आहे जर या मागण्या पुन्हा झाल्या नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू असं माननीय बच्चूभाऊ कडू यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची जे कर्जमाफी आहे त्यांना कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना 30 जून 2026 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कधीही कर्जमाफी होऊ शकते, परंतु शेवटची तारीख ही 30 जून 2026 ही देण्यात आलेली आहे. 30 जून 2026 पर्यंत जर कर्जमाफी झाली नाही तर बच्चूभाऊ कडू यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे की आम्ही पुन्हा आंदोलन करू. त्यानंतर दिव्यांगांसाठी किंवा विधवा पेन्शन योजना किंवा मेंढपाळांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्यांचं सुद्धा अनुदान वाढवण्याचा जी मागणी होती ती सुद्धा आम्ही लवकरच पूर्ण करू असं सांगितलेलं आहे. परंतु आता ती कधी पूर्ण होईल सांगता येत नाही, परंतु माननीय बच्चूभाऊ कडू यांनी सांगितलेलं आहे जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू असं या योजनांसंदर्भात सुद्धा सांगितलेलं आहे माननीय बच्चूभाऊ कडू. तुम्हाला यावरती तुमचं काय मत? तुम्ही एक पेन्शनधारक असाल, तुम्ही एक शेतकरी असाल, मेंढपाळ असाल, दिव्यांग असाल, तर तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही जरूर कमेंट्समध्ये सांगू शकता. माझ्या तर मते की तुम्हाला जे दिव्यांग आहेत त्यांची पेन्शन तर वाढावीच, जे विधवा पेन्शनधारक महिला आहेत, कारण मला जास्तीत जास्त कमेंट या विधवा पेन्शनधारक ज्या महिला आहेत त्यांच्या येत आहेत. जेव्हा दिव्यांगांचं अनुदान वाढलं तेव्हा बऱ्याच कमेंट या महिला ज्या विधवा पेन्शनधारक महिला आहेत त्या विधवा पेन्शनधारक महिलांच्या आल्या होत्या की आम्हाला तर कोणताच आर्थिक सपोर्ट नसतो, जसे दिव्यांगांची पेन्शन वाढवली तशी आमचीही पेन्शन वाढवावी असं आम्ही या चॅनलच्या माध्यमातून सरकारकडे विनंती करतो असं सुद्धा बऱ्याच महिलांनी कमेंट्सच्या माध्यमातून सांगितलं होतं आणि त्यांचीही पेन्शन वाढावी आणि त्याचे आश्वासन किंवा तसा निर्णय सरकारने सध्या तरी घेतला आहे, परंतु तो कधी पूर्ण होतो याची आपल्याला वाटच पाहावी लागेल. सो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईक नक्की द्या. तुमचं काही यावरती प्रश्न असतील तरी कमेंटमध्ये विचारू शकता. जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा. त्यामुळे काय होईल तर पुढचे तुम्हाला नवनवीन अपडेट रेग्युलर येत राहतील. तर भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.